वळूयात पुढल्या बातमीकडे। फूल विक्रेत्या शेतकरी संघटनांचं मुंबईत आंदोलन आहे। कृत्रिम फूल विक्री बंद करा, नैसर्गिक फुलं वापरा। आझाद मैदानावरील आंदोलनात शेतकऱ्यांनी ही मागणी केल्याचं पाहायला मिळालं। बंद करा, प्लास्टिक बंद करा, महाराष्ट्र बंदी, प्लास्टिक फूल बंदी। तिकडे असणाऱ्या मंत्र्यांना विचारलं की टाइम बाउंड प्रोग्राम सांगा, तुम्ही रद्द करणार आहात, कधी काढणार आहात GR सरकारचा आणि कधी बंदी आणणार ते सांगा तरी एकदा। हे सरकारने करायला पाहिजे। सरकार केवळ म्हणून मी म्हटलं ना सकाळी भोपळा दिला त्याचं कारण प्रत्येक गोष्ट करतो म्हणतात आणि भोपळा दाखवतात, म्हणून हे सगळ्या सरकारला भोपळा सरकार नाव ठेवलं पाहिजे। तर या अधिवेशनात काल या संदर्भात लक्षवेधी देखील मांडली गेली होती आणि शासन निर्णय जारी झाला असून सर्व शेतकरी GRच्या प्रतीक्षेत। नेमकं या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूया। आपण आहोत आता आझाद मैदानात। अधिवेशनचा काळ सुरू आहे, विविध आंदोलनं इथे सुरू आहेत। महत्त्वाचं एक आंदोलन आहे ते म्हणजे प्लास्टिक फुलांवर बंदी आणा आणि जी ओरिजिनल फुलं आहेत ती वापरा, अशी मागणी जी आहे ती दादर कट फ्लॉवर्स असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे। दादा, काय म्हणणं आहे तुमचं? कृत्रिम फुलेमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं, आज सर्व शेतकरी जमून त्याच्या अगेन्स्टमध्ये आंदोलन करत आहेत। हे जर कृत्रिम फुलं बंद झालं तर नक्कीच शेतकऱ्यांचा मनोबल वाढेल आणि जे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत त्यांचे सोन्याचे दिवस पुढे यायची संधी आहे। प्लास्टिक फ्लावरमुळं नॅचरल फ्लावर ग्रो होत नाहीत। नॅचरल फ्लावर ग्रो न झाल्यामुळं मधुमाशांची संख्या कमी होते। मधुमाशांची कमी झाल्यामुळं शेती होत नाहीये, म्हणजे एक दिवस ही जगच बंद पडेल इतपत मोठा धोका आहे। कोट्यवधी रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत, शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले। शासन ह्याला प्रमोट करते की तुम्ही पॉलिहाउसेस करा, शेतकरी सबसिडी देते, शिकलेली लोक त्याच्यामध्ये येतात आणि एका बाजूने हे केलं मार्केटमध्ये असं होतं की आर्टिफिशियल फ्लावर जे आला येईल तो पर्याय उभा राहिल्यामुळे नॅचरल फ्लावर्स कोणी घ्यायला तयार नाही आहेत। त्यामुळे अर्थकारण सगळं हे आलं। तर मी 25 वर्ष शेती करतोय, आम्ही सगळे अडचणीत आहोत। जे राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय तसेच केंद्र सरकारने पण आम्हाला जर पाठिंबा दिला तर खूप बरे राहील, कारण की आमचे सगळे जे ग्रोवर्स आहेत ते कट फ्लावर वाले आहेत। जो आमचा शेतकऱ्यांचा जो पूर्ण माल आहे तो बाहेरच्या राज्यात पण जातो, तर आमच्यासाठी शासनाने जर ही मदत केली तर खूपच योग्य ठरेल। नैसर्गिक फुलं वापरायची याचा सर्वस्वी निर्णय आता जनता घेणार आहे, असं यांचं म्हणणं असल्याचं आता सध्या पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।